आज 8 वाजून तरी बस आले नाही. नाही बस 7:30 वाजता येत असता. बसले जरा उशीर झाला अशी ना अंगिंग धुवायला. काय बॉसचं काय खरं आहे, बॉसचं 8:30च्या पुढे येतो रोज. आपल्याला देता कामं लावून 40,000 काम करायला तर 20,000 रुपये देता. असे बॉस आहे आपले खडूस बॉस. असे बॉस तर कोणा भेटू बी नाही. मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे. 40,000 दिवसभर मेहनत करायला लावता आणि 20,000 रुपये पगार देतात. त्याच्यात बी बोलून गेलून तुला असं काम नाही केलं, फाईल अपलोड करायची राहिली आणि हे करत राहिलं. काय काही खरं नाही आमच्या बॉसचं. खूप खडूस भाऊ. चला भाऊ बॉसले म्हणून की एक ट्रिप घेऊन जाऊ आपू. मस्त सहलीला जाऊ, इकडे तिकडे हिंडू, मस्त मजा गिजा मारू, मस्त नदीत किती झप्पू गिप्पू लय दिवस झाले हिंडल कुठे गेलं नाही. काय खरं नाही माया. आता काय लग्न झाल्यावर नाही त्याला त्या काय बसवाली बसले म्हणून मस्त हिंडायला जाऊ तिकडे. मस्त झपू गिपू, मस्त मस्त निसर्ग पाहू. मस्त आता पावसाळा चालू आहे तर मस्त हिरवं गिरवं रान घेईन सगळं पद्धतशीर आहे. चला भाऊ हिंडायला जाऊ. काय खडूस बॉस आहे आपला. काय नाही ना आपल्याला फिरायला. 10 रुपये तर खिशातून निघत नाही याच्या. आणि काय फिरायला नाही ना आपला. एवढा खर्च कुठून नेईन. 10-12 हजार रुपये खर्च लागेल सगळं धनेल कधी नाही आता म्हटलं तर. हा का आपू दोघं जाशील. काही खरं नाही भाऊ. पुरा खडूस बॉस आहे. काय करसान मग आता आपण स्वतः पैसे भरतो. पहिलेच तर आपल्याला 20,000 परवडत नाही. काय कुठे जाशील सांग बरं भाऊ आता. आणि बॉस काही सुट्टी देत नाही. म्हटलं ऑफिसची सुट्टी भेटली चाललं जाऊ. का रे माझर चोदेव मला मास पैसे येऊन मला खडूस म्हणता का काय रे. तुम्हाला काढून द्यावं लागते काय हा. सहलीला जावं लागते असं करावं लागते तसं करावं लागते हा. मास पैसे घेऊन मला शिया देता साले 20,000 रुपये पगार घेता माझूला. मला शिया देता हराम खोरे हो. थांबा तुम्हाला काळजी लाईन लावू काय. नाही हो सर आम्ही गंमत करू आलो. म्हटलं पाहू सर काय म्हणता. सरले म्हणून पाहू म्हटलं. हा शिया गिया काय देणं सर. म्हटलं सर लय झाले सर हिंडायला गेलो नाही. म्हटलं एखादी ट्रिप गिप काहून चाललं जाऊ हिंडायला. मस्त कुठे हिंडू चिखलदरा म्हटलं लय झाले हिंडणं झालं नाही आपलं. ऑफिस गिफिसमधले सगळे लोक फ्रेश राहतील. तुमच्या अंग सुट्टी किती भेटली चाललं जाऊ. माझर चोदेव किती काम राहिलं. 15 दिवसाचं काम तुम्ही 20 दिवसात करू राहिले. आणि काय करू राहिले तुम्ही. फाईल सबमिट करत नाही काही नाही. ते पाहिजे आले फक्त हिंडायला पाहिजे. चिखलदरा हे ते हिंडायला पाहिजे. ते येईल गोवा गिवा हिंडणं म्हणता मला हा. नाही हो सर एकदा ट्रिपने आला तुम्हाला 10 दिवसात फाईल अपलोड करून देतो तिकून आले यार. चला बरं एकदा हिंडायला जाऊ बरं. एरी काही होणार नाही लग्न झाल्यावर मा. एरी काही हिंडणं काही होऊन आलं. तुम्ही सुट्टी दिवसांत ऑफिसमध्ये सगळ्या लोक चाललं जाऊ आपू. हो सर मंचित लावून काम करू सर. आम्ही चिकून आल्यावर फाईल गिली सबमिट करू. 10 दिवसात 2 जण आम्ही सगळे जण. आणि चला आपू जाऊ बरं गाडी गिडी घेऊन. चला बरं कधी चालतं सांगा बरं तुम्ही पटकनी. चला चला अबू काल ती हिंडायला जाऊ. मस्त गुप्त ठिकाणं तुम्हाला काल ती हिंडायला नेतो. मस्त एन्जॉय करू अबू. लय दिवसाले मी मला इजारा गेलं दिवसाले हिंडायला जाऊ. मा बायको काय ऐकत नाही. चला अबू हिंडायला जाऊ मस्त. हो काल ती चला. किती वाजता चालतं काल ती 8 वाजता चालतं की 9 वाजता. मग 8 वाजता दाखवू ना. म्हणजे कसं 4-4:30 ला खरी गेल्या ते. म्हणजे कसं टेन्शन नाही. हो सकाळी 8-8:30ला थकून जाऊ चालते ना. हो चालते सर चालून जाते सर. हो चालून जाईन सर. चला चाललं जाऊ. सालेवरला दिसाले नांदा होता तुमचा की फिरायला जाऊ. चला आलो की फिरायला. पहा बरं किती काही दूर नाही म्हणजे आपल्या गावापासून 12 किलोमीटर जात आहे. पहा बरं किती मस्त समुद्र किती मोठे झाडं कोकणातलं आहे म्हटलं. पहा बरं काय वातावरण अनुकूल वातावरण आहे. या साले हिंडून घ्या चांगला. आता डबल मी आणणार नाही. डबल मी खर्च करणार नाही. साले तुम्हाला पगार बी पाहिजे. याच्यातून हिंडणं फिरणंही पाहिजे. सर्व खर्च निघला पाहिजे तुमचा. काही प्लॅनिंग आहे गड्या तुम्ही बसले तर समजून लावून त्यात बी बॉसची बदला मी करून लावले की बॉस असा बॉस तसा बॉस तसा. नाही हो सर मस्त ठिकाणी आणलं तुम्ही आम्हाला हिंडायला. आम्ही गंमत करत जा. मतलब पाहू सर तुम्ही चांगले आहे सर. सगळेच चांगले आहे सर तुम्ही. एवढ्या ठिकाणी हिंडायला कोणी आणते काय. पगार बी देता हिंडायला बी आणता. एवढं कोणी करते काय. हो सर बाकीच्यापेक्षा तुम्ही चांगले आहे सर. मस्त फिरायला आणला आम्हाला. पगार बी देता. एवढं कोणीच करत नाही सर. हां चला एकदा हिंडून घेऊ चांगलं. कुठे हिंडायचं काय हिंडायचं काही आणलं पण सर. काय ठिकाण आहे सर. हे तर लय जुनं ठिकाण आहे. मी तर पहिले आलतो अडी. पहिले म्हणता साले चुतमारीचे हो. तुम्हाला हिंडायला आणलं इकून तिकून खर्च करून मी ना. तुम्ही म्हणता मी पहिल्या अडी येला म्हणजे फुकट बी पाहिजे. चांगलं दूर बी गेलं पाहिजे. या ठिकाणी आलोय म्हणता आम्ही. हिंडून घ्या साले मुकाड्यानं. सुट्टी भेटली हिंडून घ्या. सर काही हरकत नाही सर. मी काही यायला नाही पहिले. जाऊ दे मी हिंडून घेतो चांगलं. सर जाऊ द्या सुट्टी भेटली जाऊ द्या. आज हिंडून घेतो जाऊ द्या. काही डबल हिंडल्यानं काही वाया जात नाही. चला हिंडून घेऊ आपू. पहा काय नजारा झाला अडी. कोकणातले झाडं गिळं समुद्र गिमुद्र. पावर नेचर कसं नेचर आहे. पावर अनुकूल वातावरण मध्ये थंडीगार हवा गिवा. खाली रेत दगडं गिगळं हे पहाड डोंगर किती अनुकूल वातावरण आहे. आणि तू म्हणतो साले आठवली चांगली जागा नाही. हा पहिले यायला म्हणतो मी अरे जिथल्या खेपाला तिथल्या कमीच आहे. आता जाऊ दे. मग बायकोला घेऊन येतो तुम्ही. पण मग बायकोला काही आणलं नाही. जाऊ द्या. आता तुम्ही किटकिट केली असती की पण बायकोन तुम्ही आले आम्हाला आणलं आणि काही फायदा नाही गेला काही नाही. जाऊ दे मी का बायकोला नाही आणलं. जाऊ दे मी एकदा बायकोन मी डबल येऊ. सर तुमच्या बायकोला आणता सर. एका कामातून नाही का मजा होता. काल भाडं तोडून आज केलं डबल आणचं अजून डबल नेसा ना. आम्ही काही म्हणत नव्हतो सर. तुमचं भाडं वाचलं असतं ना. हो चालत होतं सर. बायकोला तुम्ही कधी आणलं असतं या भाड्याचं तुमचं एक दिवस होऊन गेलं असतं सर. आता एका बरी तर गाडी खाली आली किती मोठी. म्हणजे बायकोन तुम्ही तुमचं हिंडणं झालं असतं ना. आमचं बी हिंडणं झालं असतं.
खर्चात खर्च वाचून गेला सर तुमचा डबल वाढते. अरे सालेव मामा मी पाहून घे, तुम्ही हिंडून घ्या मुकाट्यानं. अजून म्हणतं हे हिंडलं नाही ते हिंडलं नाही. लवकर 4 वाजता जाणं आपल्याला, लवकर घरी येईन. कालपासून ऑफिसले कंटिन्यू यायचं. आज जवळ हिंडणं फिरणं तेवढं हिंडून फिरून घ्या. त्या चुतमारी अजून म्हणसान घे राहिलं आणि ते राहिलं आणि बॉस असा आणि बॉस तसा. आज जवळ लागेल तेवढं हिंडून घ्या. हां लाता सांगतो तुमच्या कालती गांडीवर जरा आले नाही की असले ऑफिसले. अजून म्हणसान उशिरा आलो आणि तसं आलो आणि तसं आलो. कालतीच ऑफिसले यायला लागेन. मला तिकडे वर हिंडायला जाऊ आपण मस्त. आता डोंगर हिंगर काय खतरनाक अनुकूल वातावरण आहे पावर, समुद्र गिमुद्र. तिकडे वर जाऊ पण डोंगरात हिंडायले मस्त. तिकडे चांगलं बॅकग्राऊंड आहे तरी जाऊ आपण मस्त हिंडायले. हो चला ना, वर वर जाऊ ना, पहाडी भागात जरा हिंडायला जाऊ ना. असं मोकळ्या वातावरणात जरा घे हिंडी फिरू, जरा बसू बिसू उठू, आहे की नाही. म्हणजे कसं एका ठिकाणी बोर होते माणूस, बरं आहे की नाही. चांगलं हिंडू फिरू, चांगलं पद्धतशीर. हा सर सगळं हिंडून फिरून घेऊ आज. काय राहील शेअर म्हणजे कसं टेन्शन नाही, डबल काही सुट्टी देत नाही सर. तुम्ही आता एकदा हिंडून घेऊ, आहे की नाही. चांगलं बंदच हिंडून. तर तुम्हाला आणलं मी ना त्यात बी म्हणता तुम्ही सुट्टी देत नाही. हा काही या तुम्ही साले तुम्हाला पगार बी पाहिजे, पैसे पाहिजे, चॉकलेटही पाहिजे. हा साले चुतमारीचे तुम्हाला हिंडणं फिरणं पाहिजे. हा वरून म्हणता की सुट्टी देत नाही. आता हे कोण सुट्टी दिली तुझ्या बापान दिली काय? हा साले हो सर का झाड गिड्यासाठी सांगावर किती जुनं झाड आहे. 100 वर्ष जुनं झाड आहे म्हणतं. सांगा एवढं तुम्ही जगू शकत नाही, एवढं झाड जगलं सांगा बरं. हे गंमत वर्षाला जगलं काय हे झाड एवढं. तर मग बाप बी नाही जगला, मग बाप बी 60 वर्षाचा मरून गेला. अरे साल्या माझ्या 100 वर्षाचं आयुष्य असं नको म्हणू. 100 वर्ष जगतो मी. त्या बाप काय, त्या बाप साल्या पाप केलं त्या बापानं मरून गेला. हा एरी काय त्या बाप काय जगत होता 100 वर्ष. आता मला माहिती आहे त्या बाप किती बेकार होता. साल्या पाहिजे मागितलं पाहिजे झाल्या सणात. किती कलंकी होता तू त्यापेक्षा कलंकी साल्या. नुसतं ऑफिसमधल्या पोरी पाहिजे साल्या. सांगू काय, सांग त्या मला सांगू काय. हो सर बापापेक्षा तर मी किती पटणं चांगला आहे. बाप तर किती बेकार होता. बाय मागे पै काय बाय मागे धरून मागे दुसरी बायको आणली ती पण मायानं काढून दिली म्हणून मी तर किती चांगला म्हणे. गंमत दुरून पाहतो म्हणून मी पोरी. जाऊ द्या, तुम्ही काय घरेलू गोष्टी लावल्या. आडी हिंड्या फिरायला आला बुवा, याच्यासाठी आलो का बुवा आडी. चला सर आपण हिंडून फिरून घेऊ चांगलं. पावर किती मस्त झाड आहे इकडं, अनुकूल वातावरण आहे. 100 वर्ष जुनं झाड आहे का. हाला काही बोलते आहे, याला काही अक्कल नाही आले. नाही हो सर, मी हिस्ट्रीमध्ये पाहिलं की 100 वर्ष झाड जुनं आहे. याची एक खासियत आहे, याच्या पुढे जी इच्छा मागली की नाही ती पुरी होते. तुम्ही मागता का सांगा, तुमची पुरी इच्छा पुरी होऊन सांगा काय मागता तुम्ही. माझी इच्छा ते करा फक्त की मला लग्न व्हायला पाहिजे. पहिला तुला तेच आहे, लग्न झालं पाहिजे बस. दुसरं काय तुले बैल तो द्यायच्या लग्न करायशिवाय तुला सुचतेस काय. बस तुले काय लग्न करणं बस. हो सर, संसार लेकरं बाकरं सगळं लवकर पाहिजे सर. तेवढं कसं संसारात मगन राहीन सर मी. म्हणजे कसं तुम्हाला टेन्शन नाही राहणार की पोरगी पा की काय अजून म्हणसान की काय पोरी अंगी पाहता बा ऑफिसमधल्या ते टेन्शन चाललं.